ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे। आणि आपण फुलंब्री बाजार समितीचे माजी सभापती होते सर, आणि पाल ग्रामपंचायतचे जे मंदिराचं बांधकाम चालू आहे, तर जनतेने म्हटले की आपण लई मेहनत केलेली आहे सर, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे। काय झालं, 4 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीनंतर आपण गावाला एक शब्द दिला की बाबा विकास कामे शासनाच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण करू। आणि त्याचाच एक भाग म्हणून 4.5 वर्ष जवळपास प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ज्यावेळेस आघाडी सरकार होतं आणि पर्यटन मंत्री म्हणून आदित्य ठाकरे होते, त्यावेळेस आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे साहेब व आम्ही त्यांची चर्चा केली आणि एकनाथ शिंदे साहेब माननीय त्यावेळेस नगरविकास त्यांच्याकडे होतं, त्यांच्या माध्यमातून चर्चा झाली आणि या तालुक्याला एक 10 कोटीचा निधी आपण देऊ, तुम्ही तसा प्रस्ताव तयार करा असे ते म्हणाले। आणि त्यानंतर आम्ही पालचा जे तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणून आमच्याकडे प्राचीन असं जागृत देवस्थान आहे आणि याचा हे थोडं दुर्लक्षित झालेलं होतं, त्याचा विकास झाला पाहिजे म्हणून गावकऱ्यांनी सर्वांनी आम्ही ठरलं त्या ठिकाणी एक 5.5 कोटीचं एक नियोजन केलं। मग त्यामध्ये जवळपास 1 कोटीचं सभागृह असलं पाहिजे, जे सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी आपण राबवू शकतो। त्या ठिकाणी नदीवर एक घाट असला पाहिजे आणि 10 क्रियाविधी आपण करण्यासाठी एक अष्टकोनी घुमट जे पैठणला आहे, त्या पैठणच्या धर्तीवर आपण या ठिकाणी असले पाहिजे म्हणून ते 2 अष्टकोनी घुमट आपण त्या ठिकाणी बनवायचं ठरवलं। स्वतंत्र स्वच्छतागृह महिलांसाठी असलं पाहिजे, कपडे बदलण्याची व्यवस्था नव्हती तर त्यांना महिलांसाठी एक स्वतंत्र शौचालय, पुरुषासाठी एक स्वतंत्र शौचालय व सर्व परिसर एक त्या सिमेंट कॉन्क्रीटने चांगला केला पाहिजे। आणि मंदिरापर्यंत रस्ता, एक सिमेंट रस्ता आपण त्या ठिकाणी तयार केला आणि जवळजवळ अंतिम टप्प्यात आता हे सर्व कामं या ठिकाणी आहेत। सर, जे भाविक मंदिराच्या दर्शनासाठी बाहेर गावातून येण्याचा प्रयत्न करीत सर, त्यांच्यासाठी काय काय सुविधा करणार सर? या सर्व सुविधा तालुक्यातून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्यांना येण्यासाठी या ठिकाणी रस्ते चांगले झाले पाहिजे म्हणून या रस्त्याचा पाठपुरावा या ग्रामपंचायतीने गावकऱ्यांनी केला आणि पाल फाटा ते पाल हा एक रस्ता चांगला झाला। आणि दर्शनाला आल्यानंतर त्यांना ज्या सुविधा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे म्हणून ते आपण हे सर्व काही त्या ठिकाणी त्यांना भाविकांच्या सोयीसाठीच हे सर्व काही केलं आणि आता पुढचाही टप्पा आपण त्या मार्गाने आपण प्रयत्न चालू आहे। सर, फुलंब्री बाजार समितीमध्ये आपण माजी सभापती होते सर, तर आपले कार्यकालात काय काय काम झाले आणि आता जे कांदा मार्केट सुरू झाले सर 2 जून पासून, तर आताचे काम कसे चालले आणि तुमच्या वेळेत ते काम कसं होतं त्याच्याबद्दल? मी सभापती असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्मारक या शहरामध्ये असलं पाहिजे म्हणून आपण या शहरातलं पहिलं छत्रपती शिवरायांचं स्मारक त्या ठिकाणी उभारलं। दुसरं, मार्केट कमिटीला ज्या बाजारपेठ म्हणून निधोना आपल्याकडे आहे त्या निधोन्याला, त्या परिसरामध्ये निधोन्यापासून जवळपास 18 ते 20 किलोमीटर कुठल्या प्रकारचा पेट्रोल पंप नव्हता। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल, पेट्रोल ही व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून आपण त्या बाजारपेठेमध्ये एक पेट्रोल पंप उभारला। त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा चांगला लाभ झाला आणि ओढत बाजार पोलीस स्टेशनला लागून त्या ठिकाणी 5 एकर जमीन आपण शासनाच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी ती उपलब्ध करून दिली आणि त्याची ऑर्डर सुद्धा आपण करून आणलेली। 5 एकर जमीन या ठिकाणी मार्केट कमिटीला मिळाली। आता पुढचा प्रोसेसचा भाग काही बाकी आहे तो यांनी केला पाहिजे, आता बहुतेक ते प्रयत्न करत असतील। त्या ठिकाणी पण आपण एक चांगलं मार्केट उभारून त्या ठिकाणी परत एखादा पेट्रोल उभं करता येईल का आणि बाकीच्या पाठीमागच्या ज्या उर्वरित जागा आहे त्या ठिकाणी मक्का मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये पिकते, तो माल बाहेर जाऊ नये त्या ठिकाणी त्याच्या प्रक्रिया होण्यासाठी एक प्रकल्प आपण उभारायचा असा आमचा ते मानस होता
आणि तसा ठराव पण त्यावेळेस झाला. आणि आता मला वाटतं मागच्याच 1-2 हप्त्यापूर्वी या ठिकाणी कांदा मार्केटचं त्यांनी काहीतरी सुरू केलं. चांगलं झालं पाहिजे. सर आपलं पूर्ण नाव सांगा. मी चंद्रकांत पुंजाराम जाधव, इथं पाल सोसायटीचा चेअरमन आहे, विद्यमान चेअरमन. अगोदर सांगितल्याप्रमाणे या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासामधून जे विकास कामे आता सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे, त्यात काही राहिलेल्या कामाचा आपण पाठपुरावा करतो. गेली 2 वर्ष आपण आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार आहे आणि आता पर्यटन मंत्री म्हणून आत्ताच जे नवीन आता ज्यांनी पदभार घेतला असे शंभूराज देसाई साहेब यांना भेटून आपण या ठिकाणी त्या सभागृहाच्या वर 2रा मजला जवळपास तो 1 कोटीचा आहे. त्याच्यानंतर एक प्रसादालय या ठिकाणी एक त्याला जे कमान आपण या ठिकाणी उभी करणार आहे. बाकीची राहिलेली त्या ठिकाणून सिद्धेश्वर मंदिर ते इथं एक फरशी पूल आहे. या फरशी पुलापर्यंत संरक्षण भिंत ते काम बाकी आहे. ते असे 6 कोटी 10 लाखाचा आपण हा 2ऱ्या टप्प्याचा आता सध्या पाठपुरावा करतो. मंत्री महोदयांनी तसा शब्द आपल्याला दिला की ज्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल तसा तसा आपण त्यांना मंजुरी देऊ. आणि आता उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब, पालकमंत्री आमचे संजयजी शिरसाट आणि संदीपानजी भुमरे साहेब सन्माननीय खासदार यांना आपण निमंत्रित केलेलं आहे की आम्हाला लवकरात लवकर याचा लोकार्पणचा वेळ द्यावा आणि पुढचा निधी आपण त्यांच्या घेऊन ती विकास कामे मार्गी लावणार आहोत. सर जनतेने म्हटले की आपण मंदिर बांधकामासाठी लई धडपड केलेली, लई मुंबईची चक्कर लावले सर. तर पहिल्या टप्प्यात कसं काम केलं सर, सुरुवात कशी केली? सुरुवातीला त्यावेळेस खरं म्हणजे आघाडी सरकार होतं आणि आम्ही त्या सरकारमध्ये होतो. मी सभापती होतो त्या काळामध्ये. तर त्या पर्यटन मंत्री मी अगोदर मागे सांगितल्याप्रमाणे आदित्य ठाकरे साहेबांना भेटून त्या कामाचा पाठपुरावा केला आणि त्याच्यामध्ये राजेंद्र ठोंबरे साहेबांचा यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यावेळी तत्कालीन मंत्री संदीपानजी भुमरे साहेब, सत्तार साहेब यांनी खूप सहकार्य केलं आणि त्यावेळेस तो आपल्याला 5.5 कोटीचा निधी त्यावेळेस मंजूर झाला. परंतु नंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे की सरकार दुसरं स्थापन झालंय, ठाकरे सरकार त्यावेळेस पडलं आणि नंतर आम्ही शिंदे साहेबांसोबत गेलो. त्यावेळेस बऱ्याच कामावर निर्बंध आले होते, बऱ्याच कामावर स्थगित्या होत्या. परंतु आम्ही त्यांना भेटल्यानंतर आपल्या पालच्या कामाची स्थगिती उठून यांना निधी वितरित करा म्हणून शिंदे साहेबांनी माननीय मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून दिली आणि हा निधी वितरित केला आणि काम सुरू झाले. सर फुलंब्री बाजार समितीमध्ये जे महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे त्यांच्या कामामध्ये आपलं मोठं सहयोग आहे सर. तो कसा उभारण्यात आला, कधी उभारण्यात आला सर? तो 2023ला आपण त्या ठिकाणी त्याचं हे तसं तर सुरुवात ही आपली सभापती झाल्यानंतर 2019ला आपण सुरू केलं. त्या ठिकाणी त्याला लागणारा पैसा पहिला उभा केला आणि रीतसर परवानग्या घेऊन ज्या त्याला परवानग्या लागत होत्या त्या सर्व 5-6 परवानग्या रीतसर परवानग्या घेतल्या आणि ते स्मारक उभं केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते आपण त्याचं थाटामाटात लोकार्पण केलं.